हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या बुधवार 29 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये राजाच्या धमकीला घाबरून त्या नवीन घरमालकाने अवनीला रूम देण्यास नकार दिला. पण अवनी खूप दुःखी झाली. आता मी कोठे जाऊ हा प्रश्न तिच्यासमोर होता. राजा म्हणाला, आपलं घर आहे ना, जोपर्यंत तुमची दुसरी सोय होत नाही तोपर्यंत आपल्या घरी चला. आणि अवनी ही नाईलाजाने राजाच्या गाडीवर बसली आणि राजा तिला घरी घेऊन जात होता. पण तेवढ्यात रस्त्यात एक दिंडी होती. त्या दिंडीला या दोघांनी नमस्कार केला आणि अवनी चक्क या दिंडीत सामील झाली आणि विठुरायाला म्हणाली, आता तूच मला जेथे घेऊन जायचं तेथे घेऊन जा. मी माझी संपूर्ण जबाबदारी तुझ्यावर टाकते. आणि अवनी राजाला न सांगता या दिंडीत सामील झालीये आणि या वारीबरोबर चाललीये. त्यामुळे राजाला जबर धक्का बसलाय. मग आता विठुराया अवनीला कोणती वाट दाखवणार, तो तिला कोठे घेऊन जाणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अवनी ही आपल्या नवीन घरी पोहोचते. गेटजवळ येते, गेट उघडते. अवनीच्या चेहऱ्यावर असा आनंद ओसंडून वाहत असतो की आता माझी स्वप्न पूर्ण होणार, मी आता इंडिपेंडेंट राहणार. सगळ्यात आधी तर ती या घराला नमस्कार करते. जसं आपण मंदिरात जाताना मंदिराच्या पायरीला नमस्कार करतो तसा अवनी नमस्कार करते. पण अवनीला माहीत नसतं या घरातील माणूस हा राक्षस आहे, राक्षस. आणि अवनी या घरासमोर येते, खूप खुश असते आणि विचार करते, आता मी इंडिपेंडेंट राहणार, माझं स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणार, माझी सगळी स्वप्न पूर्ण करणार. आणि अवनी बेल वाजवते आणि विचार करते, आता या बेलची सवय करून घ्यावी लागेल. असं प्रत्येक वेळेस घाबरून नाही चालणार. कुत्र्याच्या आवाजाची बेल आहे हे माझ्या लक्षात राहिलं पाहिजे आता. तेवढ्यात हा घरमालक बाहेर येतो. त्याच्या चेहऱ्यावर राजाने दिलेली धमकी आणि त्याची भीती स्पष्ट दिसत असते. अवनी खुश असते, पण हा घरमालक चक्क आपल्या खिशातून 4,000 रुपये बाहेर काढतो. अवनीच्या हातात पैसे देऊन टाकतो. अवनी विचारते, हे कसले पैसे? तर हा घरमालक सांगतो, हा तुमचा ॲडव्हान्स आहे जो तुम्ही मला दिला होता. तुमचा ॲडव्हान्स परत घ्या, मी तुम्हाला रूम नाही देऊ शकत. हे ऐकून अवनीला जबर धक्का बसतो. अवनी विचारते, हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही मला रूम का देऊ शकत नाही? आपला व्यवहार झालाय ना, असा व्यवहार झाल्यावर तुम्ही नाही मोडू शकत. तर घरमालक म्हणतो, ते काय मला माहीत नाही, आपला व्यवहार नाही झाला, मोडला आता, मी तुम्हाला रूम नाही देऊ शकत. अवनी म्हणते, नाही नाही काका, प्लीज असं करू नका, मला रूम द्या ना, मला राहायचंय, मी माझं घर सोडून आले, तुम्ही रूम नाही दिली तर मी कोठे राहणार? हा घरमालक म्हणतो, ते काय मला माहीत नाही, हे माझं घर आहे, मी ठरवलंय की तुम्हाला रूम नाही द्यायची, तुम्ही येथे नाही राहू शकत, जा येथून. असं म्हणून हा घरमालक घरात जात असतो. अवनी म्हणते, काका प्लीज असं करू नका, मला रूम द्या ना, हवं तर मी तुम्हाला 10,000 भाडं देते, तुम्ही म्हटले होतं तेवढं, कमी नका करू, मी तुम्हाला जास्तीचे पैसे देते, पण प्लीज मला राहू द्या, प्लीज असं करू नका, मला घराबाहेर काढू नका, मी कोठे जाईल? तुम्हाला 1 महिना ठेवा मला फक्त, मी तोपर्यंत दुसरी सोय करते, दुसरीकडे रूम शोधते, मला फक्त 1 महिना राहू द्या. पण हा घरमालक म्हणतो, तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का, तुम्ही जा इथून. असं म्हणून तो जोरात दरवाजा लावून घेतो. अवनीला खूप वाईट वाटतं. अवनी या पैशांकडे पाहते. आपल्याला ही रूमसुद्धा नाही मिळाली, वेळेवर व्यवहार कॅन्सल झाला, आता काय करायचं, कोठे जायचं या विचाराने ती खूप दुःखी होते, रडू लागते. आणि इकडे राजा अवनीची वाट पाहत असतो. अवनी अजून का आली नाही? त्या घरमालकाने सांगितल्यासारखं केलं की नाही? अवनीला रूम द्यायला नकार दिला की नाही? हाच प्रश्न राजाच्या मनात असतो. राजा नुसता त्या रस्त्याकडे पाहत असतो, घाबरलेला असतो. आणि त्याच वेळेस अवनी या घरातून खाली उतरते. त्यानंतर घराचं गेट लावून घेते आणि राजा जिथे थांबलाय त्या दिशेने जायला निघते. ती खूप दुःखी असते. आणि इकडे पाण्या आणि संब्या त्यांच्या गॅरेजवर असतात. तेवढ्यात धन्या तेथे येतो आणि विचारतो, काय रे पाण्या द्या, मला डायरेक्ट कॉलेजमधून येथे बोलून घेतलं, काय झालंय? तर पाण्या विचारतो, अरे आज तुझी टेस्ट होती ना, कशी झाली परीक्षा? धन्या विचारतो, हे विचारण्यासाठी तुम्हाला गॅरेजवर बोलवलंय का? पाण्या म्हणतो, म्हणजे ते तर विचारायचंच होतं, ते माझ्याकडे तुझे 40 रुपये होते ना, ते 40 रुपये तुला द्यायचे होते, त्यासाठी बोलवलं होतं. धन्याला आश्चर्य वाटतं. धन्या विचारतो, खरंच तू माझे 40 रुपये देणार आहे? पाण्या म्हणतो, हो मग का नाही देणार, हे घे. असं म्हणून तो त्याला 100 रुपये देतो. धन्या खुश होतो. पाण्या म्हणतो, अरे 100 दिले का? तुला तर 40 द्यायचे आहे ना? नाही नाही, 100 कसे देऊ, माझ्याकडे सुट्टे नाही आहे.
तर धन्या म्हणतो, असं कसं, ऑनलाईन दे ना, ऑनलाईन चाळीस देता येतात. पाण्या म्हणतो, पाहिलं का संभ्या, कॉलेजमध्ये जाऊन धन्या किती हुशार झालाय, त्याला सगळं कळतं ऑनलाईन बिनलाईन. पण या पायलीमुळे ना माझं सगळं बिघडलंय. धन्या विचारतो, काय झालं पायल वहिनीमुळे? पाण्या सांगतो, अरे ती माझा फोन घेऊन गेली ना, आता माझा फोन माझ्याकडे नाहीये, मग मी ऑनलाईन पेमेंट कसं करणार? माझा अकाउंट तर त्याच मोबाईलमध्ये आहे ना. आणि पाण्या खूप चिडचिड करतो, खूप दुःखी असल्याचं दाखवतो की पायली माझा फोन घेऊन गेली आहे, त्यामुळे मला खूप त्रास होतोय. तर धन्या म्हणतो, आता ती तुझा फोन घेऊन जाणार, तू तिचा फोन ठेवून घेतला, मग ती तुझा फोन घेऊन जाणार, यात काय चुकीचं आहे? तर पाण्या म्हणतो, अरे पण ती आता येतच नाही ना, आता मी काय करू? ती आता माझ्या गॅरेजमध्ये येतच नाहीये आणि मला किती कामं त्यामुळे अडताय तुला माहिती आहे का? संभ्या म्हणतो, हो ना, आपल्या पाण्या दादाचे किती कामं अडताय, कस्टमरचे फोन येत असतील, काही कोणाचे मेसेज येत असतील, काहीच पाहता येत नाहीये आणि ती पायल वहिनी काही फोन द्यायला तयारच नाहीये. तर पाण्या म्हणतो, आता काय करायचं तूच सांग बरं संभ्या. संभ्या म्हणतो, माझ्याकडे एक आयडिया आहे. जर तुमच्या फोनवर एखाद्या पोरीचा फोन आला आणि पायल वहिनीला असं वाटलं की ती तुमची गर्लफ्रेंड आहे, मग ती रागारागाने इथे येईल आणि तुमचा फोन तुम्हाला फेकून देईल परत तुमच्या अंगावर. पाण्या म्हणतो, तुला येडबीड लागलं का रे? तुझ्या डोक्यात फरक पडेल का? मला कोण पोरगी फोन करणार आहे, कोण म्हणेल की मी तुझी गर्लफ्रेंड आहे? आणि धन्या म्हणतो, नाही नाही, पॉसिबल आहे. पायल वहिनी लई इमोशनल आहे. त्यांना जर असा एखाद्या मुलीचा फोन आला आणि त्यांना कळलं की ती तुझी गर्लफ्रेंड आहे, त्या नक्कीच तुझ्याकडे सगळं फेकून देतील आणि तुझा फोनसुद्धा फेकून देतील. पाण्या म्हणतो, अरे वा, ही आयडिया तर खूप छान आहे. पण आपल्याला कोण मुलगी मदत करणार आहे? माझी गर्लफ्रेंड म्हणून कोण पायलला फोन करेल? असं म्हणून हे दोघे धन्याकडे पाहतात. धन्या खूप घाबरतो आणि इकडे राजा अवनीची वाट पाहत असतो. तेवढ्यात अवनी परत येते. अवनीला पाहून राजा खूप खुश होतो आणि जसं काय माझं लक्षच नाही असं फोनवर बोलण्याचं नाटक करतो. हो का, उद्या सकाळी गाडी पाहिजे, ड्रायव्हर पण पाहिजे, देतो ना पाठवून, टेन्शन घेऊ नका. आणि तेवढ्यात अवनी तेथे येते. राजा अवनीकडे पाहतो आणि म्हणतो, अरे मॅडम, तुम्ही तुम्ही कसं काय परत आला? भेटली का रूम? अवनी म्हणते, नाही नाही भेटली. अवनी पुरी रडवेली झालेली असते, रडत असते. राजा विचारतो, वा वा, नाही म्हणजे रूम नाही भेटली? अशी कशी रूम नाही भेटली? अवनी सांगते, त्यांनी माझा ॲडव्हान्स परत केला आणि सांगितलं की मला रूम नाही भेटणार. राजा चिडून म्हणतो, असं कसं केलं त्याने? त्याची हिंमत कशी झाली तुम्हाला रूम नाही द्यायची? चला तुम्ही माझ्याबरोबर, त्याला आता सोडायचं नाही. अवनी म्हणते, मला सुद्धा कळत नाहीये, सगळा व्यवहार झाला होता, सगळं झालं आणि त्याने माझ्या तोंडावर दारसुद्धा लावून घेतलं. राजा म्हणतो, काय तोंडावर दार लावून घेतलं? आता तर सोडतच नाही मी त्याला. हे काय प्रोफेशनल माणसाचं काम झालं का? तो बिलकुल प्रोफेशनल नाहीये, एक नंबरचा भंगार माणूस आहे, भंगार. आणि त्याने तुम्हाला रूम दिली नाही. अवनी म्हणते, आता मी काय करू? आता मी कोठे जाऊ? राजा म्हणतो, कोठे जाऊ म्हणजे? त्याच्याकडेच जाऊ आपण. चला तुम्ही माझ्याबरोबर. त्याला आता सोडायचं नाहीये. त्याने तुमच्या तोंडावर दरवाजा बंद केला, तुम्हाला रूम द्यायला नकार दिला. त्याला माहिती आहे का कोण आहे तुम्ही? गोल्ड मेडलिस्ट आहे, गोल्ड मेडलिस्ट. अशी कोणती मुलगी आली असेल का त्याच्या रूमवर राहायला? गोल्ड मेडलिस्ट मुलीला तो नाही म्हणालाय. चला तुम्ही माझ्याबरोबर. अवनी म्हणते, राजा नको, मला राडे नको आहे. तर राजा म्हणतो, अहो कसले राडे? त्याने व्यवहार केला होता, व्यवहार वेळेवर मोडलाय. जा विचारणं आपला हक्क आहे. जागो ग्राहक जागो. तुम्ही बसा गाडीवर. अवनी नाईलाजाने गाडीवर बसते. राजा हेल्मेट घालतो आणि अवनीला घेऊन या रूम मालकाकडे निघून जातो. आता राजा तेथे गेल्यावर सुद्धा मोठा गोंधळ घालणार एवढं मात्र नक्की. इकडे पाण्या आणि संभ्या धन्याकडे पाहत असतात. धन्या म्हणतो, माझ्याकडे काय पाहताय? माझी एखादी मैत्रीण आहे बरं का कॉलेजमध्ये, जी मुलगी बनून त्या पायल वहिनीला फोन करेल. तर पाण्या म्हणतो, अरे तुझी मैत्रीण नाही पाहिजे आपल्याला, तुझ्याकडे आहे ना कला, तू मुलीच्या आवाजात बोलू शकतो, तू मुलीच्या आवाजात तिला फोन कर. धन्या खूप चिडतो आणि म्हणतो, नाही या, हा आपल्या कलेचा अपमान आहे, आपण असं नाही करू शकत. तर संभ्या म्हणतो, एक फ्राईड राईस. पाण्या म्हणतो, मंचुरियन राईस. आणि हे ऐकताच धन्या त्याची कला विकायला तयार होतो आणि म्हणतो, चालल, पण हाफ नाही बरं का, फुल. पाण्या म्हणतो, डन. धन्या म्हणतो, आणि आपले 40 रुपये. पाण्या म्हणतो, डन. धन्या लगेच खुश होत म्हणतो, चला तयार आहे मी आपली कला दाखवायला. मोबाईल कुठे आहे? संभ्या सांगतो, हे काय आपलं मोबाईल, त्याच्यामध्ये नवीन सिम कार्ड आहे, करा कॉल. आणि धन्या हा लगेच पायलला कॉल लावतो आणि रियाज सुरू करतो. पाण्या म्हणतो,
मुलीच्या आवाजात बोलायचंय, माणसाच्या आवाजात नाही, संशय घेईल ना ती आपल्यावर. तर धन्या म्हणतो, अरे रियाज येतो, आपल्याला उत्तेजनार्थ बक्षीस भेटलंय ॲक्टिंगबद्दल शाळेमध्ये. आणि तेवढ्यात पायल फोन उचलते आणि धन्या मुलीच्या आवाजात बोलायला सुरुवात करतो. पानू, आमच्या गावाकडे किती चांगली बारिश होतीये आणि मला तुझ्याबरोबर भिजायचंय, तू कुठे, ये ना माझ्याबरोबर भिजायला. पायलला खूप राग येतो. पायल विचारते, कोण आहे ग तू, तुझी हिंमत कशी झाली माझ्या पाण्याला फोन करायची. तर धनू म्हणतो, तू कोण आहे, तू माझ्या पानूचा फोन तुझ्याकडे कसं काय, मी तुझ्या झिंजा उपटणार, माझ्या पानूपासून दूर राहायचं. पायल रडू लागते आणि म्हणते, तू ये ना माझ्या समोर त्या पाण्या शाण्याला आणि तुला दोघांना कसं कुटते ना ते पहाच. तर धनू म्हणतो, नाही नाही, पानू फक्त माझा आहे, माझाच आहे, तो दुसऱ्या कोणाचा नाही आहे, तो तुझा कधीच होऊ शकत नाही. पायल खूप दुःखी होते, रडू लागते आणि फोन कट करते. पायलला असं वाटतं की खरंच पाण्याच्या कोणत्या तरी गर्लफ्रेंडनेच कॉल केला होता. आणि धन्या म्हणतो, अरे बापरे, फोन कट केलेला दिसतोय. पाण्या खूप खुश होतो आणि म्हणतो, वा रे वा धन्या, काय कला आहे तुझ्यामध्ये. पण संब्या म्हणतो, पण पायल वहिनी खूप दुःखी झाल्या असतील असं वाटतंय. धन्या म्हणतो, मला सुद्धा असंच वाटतंय. पाण्या दोघांना म्हणतो, चट्टू बट्टू, तुम्हाला काय करायचं रे, ती दुःखी हो काही हो, मी सुखी राहायला पाहिजे याकडे लक्ष द्या. पण धन्याला मात्र हे आवडत नाही. आणि इकडे राजा अवनीला घेऊन या घरमालकाच्या घरी पोहोचतो आणि म्हणतो, चला तुम्ही माझ्याबरोबर. राजा असं करत असतो की जसं काय पहिल्यांदाच येथे आलाय आणि डोरबेल वाजवतो आणि थोडा घाबरतो आणि म्हणतो, नाही नाही, खरा कुत्रा नाही आहे, कुत्र्याचा आवाज आहे फक्त. अवनी विचारते, तुला कसं माहीत. राजा सांगतो, मला कसं माहीत म्हणजे ते माझा एक मित्र आहे ना, त्याच्या घरीसुद्धा अशीच डोरबेल आहे आणि खरा कुत्र्याचा आवाज वेगळा असतो, हा खोटा आहे, लगेच कळून येतं ना. तेवढ्यात हा घरमालक खिडकी उघडतो आणि राजा त्याला म्हणतो, चल दार उघड. हा घरमालक म्हणतो, नाही नाही नाही, दार नाही उघडणार, मी नाही दार उघडणार. आणि तेवढ्यात तो म्हणतो, दार उघड, नाही तर दरवाजा तोडू का तुझा. घरमालक म्हणतो, नाही नाही, दरवाजा नका तोडू, उघडतो. हा घरमालक दरवाजा उघडतो. राजा डायरेक्ट घरात घुसतो आणि त्याच्या अंगावरच धावतो, त्याची गचंडी पकडतो आणि विचारतो, तुझी हिंमत कशी झाली रे मॅडमला नाही म्हणण्याची. तर घरमालक म्हणतो, अहो तुम्हीच तर सांगितलं. अवनी राजाकडे आश्चर्याने पाहते. राजा म्हणतो, मी सांगितलं, पहिली भेट आहे आपली, कितवी भेट आहे. घरमालक म्हणतो, पहिलीच भेट आहे, याच्या आधी आपण कधी नाही भेटलो. राजा म्हणतो, असा कसा व्यवहार करतो रे तू, आधी रूम द्यायचं म्हटला, नंतर नाही म्हटला, तुझी हिंमत कशी झाली त्यांना रूम न देण्याची. अवनी म्हणते, राजा सोड त्यांना, सोड, त्यांची मर्जी, त्यांचं घर आहे, त्यांना रूम द्यायची होती नाही द्यायची, आपण त्यांना काही बोलू शकत नाही. राजा म्हणतो, असं कसं बोलू शकत नाही, मॅडम तुम्हाला माहीत नाहीये, एक नंबरचा नालायक माणूस आहे हा. घरमालक खूप घाबरतो. राजा म्हणतो, म्हणजे आधी प्रॉमिस करतो नंतर मोडतो, म्हणजे नालायकच माणूस आहे ना. अवनी म्हणते, जाऊ दे राजा, आपल्याला काही पोलिसांचा वगैरे त्रास नकोय, उगाच त्यांनी पोलीस कंप्लेंट केली ना तर आपल्याला त्रास होईल. त्यांना नाही रूम द्यायची, पाहू आपण आपली दुसरी काहीतरी सोय पाहू. राजा या घरमालकाची गचंडी सोडतो आणि म्हणतो, तुला शेवटचं सांगतोय बरं का, यानंतर कोणत्याही बाई माणसाला रूम द्यायची नाही, फक्त पुरुषांना रूम द्यायची. आणि बाहेर जो बोर्ड लावलाय तो सुद्धा फाडून फेकून द्यायचा. यानंतर नाही तर तुझी अशी अवस्था करेल ना का लक्षात ठेव. हा घरमालक खूप घाबरतो. राजा अवनीला म्हणतो, चला अवनी मॅडम. हे दोघेही या घरमालकाकडे रागारागाने पाहतात. या घरमालकाची चांगली जिरलेली असते. राजा आणि अवनी हे दोघेही घराबाहेर पडतात. अवनी खूप दुःखी होते आणि म्हणते, आता मी काय करू, कोठे जाऊ, हे रूमच माझी शेवटची आशा होती. राजा हसून म्हणतो, अहो मॅडम असं काय करताय, आपलं घर आहे ना, चला ना आपल्या घरी. अवनी म्हणते, नाही, ते घर मी सोडलंय, त्या घरी मी कशी येऊ शकते. राजा म्हणतो, अहो आपल्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी कायम उघडे आहेत, जोपर्यंत तुमची दुसरीकडे कोठे सोय होत नाही तोपर्यंत चला, तोपर्यंत राहा, प्लीज असं करू नका. तुम्हाला माहिती आहे ना, होप बडी तोप चीज आहे, भेटेल तुम्हाला दुसरी रूम. अवनी खूप दुःखी असते. परत राजाच्या घरी जाण्याची तिची इच्छा नसते, परंतु आता कोठे जायचं हा प्रश्न असल्यामुळे अवनीचा नाईलाज होतो आणि अवनी ही राजाच्या गाडीवर बसते. राजा मात्र भलताच खुश असतो. देवी आईला थँक्यू देवी आई म्हणतो आणि अवनीला घेऊन आपल्या घराकडे जायला निघतो. आणि थोड्याच वेळानंतर दत्ता
आपला विवान आणि महेश हे तिघे या घरमालकाच्या घरात घुसतात. हा घरमालक म्हणतो, ए कोण आहे रे तुम्ही, माझ्या घरात काय घुसताय? तर हे सगळे वरच्या रूमपर्यंत जाऊन येतात. हा घरमालक आरडाओरडा करत असतो. मग महेश विचारतो, ए ज्या मुलीला तू रूम दिली होती ती मुलगी कुठे आहे, सांग लवकर. हा घरमालक म्हणतो, नाही नाही, मी कोणाला रूम दिलेली नाही आहे. तुम्हाला कोणी सांगितलं? मी नाही कोणाला रूम दिली. तर हा घरमालक विवानला इशारा करतो. विवान या घरमालकाला जोरात धक्का देतो आणि हा घरमालकाला धमकी देतो, ए बॉक्सिंग चॅम्पियन आहे मी, असा मारीना तुला, आयुष्यभर सुजलेला राहशील, सांग लवकर. दत्ता म्हणतो, ए बाबा मरायची हौस आहे का तुला? बॉडी पाहिली का बॉडी? अरे लय कष्ट करून बॉडी कमावली आहे, बटनाच्या मध्ये बॉडी लपवून ठेवली आहे, ते बटणं काचा काचा तुटतीन, तशी तुझी हाडंसुद्धा काचा काचा तुटतीन, बोल लवकर का घालू डोक्यात? असं म्हणून तो त्याच्या डोक्यात फ्लॉवर पॉट घालायला जातो. घरमालक म्हणतो, ओ सांगतो सांगतो, अहो ती मुलगी खूप साधी वाटली आणि नंतर जो तो येतोय माझीच गचंडी पकडतोय, मलाच मारतोय. महेश विचारतो, जो तो येतोय म्हणजे? हा घरमालक सांगतो, नाव नाही सांगता येणार, कोण होता ते पण नाही सांगता येणार, पण लई डेंजर माणूस होता. म्हणाला तिला रूम नाही द्यायची, नाहीतर माझ्या नावावर आधीच 2 मर्डर आहे, तुझा 3रा मर्डर करील. मी घाबरलो, तिला रूम द्यायला नकार दिला. आणि हे ऐकून या तिघांना मोठा धक्काच बसतो. महेश विवान विचारता, कोण होता तो? हा माणूस म्हणतो, तिचा नवरा होता, नवरा. राजा राजा होता, राजा. हे ऐकून दत्ता म्हणतो, मला वाटलंच होतं, राजाच असणार तो. राजाने धमकी दिली आणि तिला रूम नाही मिळू दिली. या राजाला सोडायचं नाही. महेश आणि विवानला खूप राग येतो, पण आता ते काहीच करू शकत नाही. इकडे राजा हा अवनीला आपल्या बाईकवर घेऊन जात असतो. तेवढ्यात सिग्नल लागतो आणि सिग्नलला गाडी थांबते आणि बाजूनेच एक दिंडी जात असते आणि तेथे पालखीमध्ये विठुरायाची मूर्ती असते. अवनी आणि राजा दोघेही नमस्कार करतात. अवनी खूप दुःखी असते आणि म्हणते, विठुराया आता तूच मला सांग, मी काय करू? मी ते घर सोडून आले होते माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी, पण आता मला परत त्याच घरात जावं लागतंय. मला नाही जायचंय तेथे परत. तेथे गेले तर माझी स्वप्न कशी पूर्ण होतील? कोठे जाऊ, काय करू, मला काहीच कळत नाहीये. आता तूच मला वाट दाखव. जशी या दिंडीत असलेल्या हजारो लाखो लोकांना तू वाट दाखवतो, तशीच मला सुद्धा वाट दाखव. आता मी मला पूर्णपणे तुला समर्पित करते. आता तूच माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला वाट दाखव. असं म्हणून अवनी चक्क गाडीवरून खाली उतरते. पण राजाला हे माहीतच नसतं. अवनी ही गाडीवरून खाली उतरते, सिग्नल सुटतो आणि राजा पुढे निघून जातो. अवनी या वारीबरोबर पुढे पुढे जात असते. थोडंच पुढे गेल्यावर राजा मागे वळून पाहतो. तेव्हा त्याला दिसतं की त्याच्या गाडीवर तर अवनी नाहीये. राजा खूप घाबरतो, गाडी थांबवतो, मागे इकडे तिकडे पाहतो, अवनीला कॉल करतो. अवनी फोन उचलते. राजा विचारतो, अवनी मॅडम तुम्ही कुठे? अवनी सांगते, मी दिंडीत चालली आहे वारीला. हे ऐकून राजाला मोठा धक्काच बसतो. राजा विचारतो, मॅडम मला सांगा ना, मी पण येतो तुमच्याबरोबर, तुम्ही कोणत्या दिंडीत आहे? तर अवनी सांगते, नाही राजा, आता ही माझी वाट आहे, मी एकटीच चालणार आहे, तू माझ्याबरोबर नाही यायचं. तुला तुझ्या भावांची शपथ आहे, मला शोधण्याचा प्रयत्न करू नको. हे ऐकून राजाला जबर धक्का बसतो. अवनी फोन कट करते. राजा खूप दुःखी होतो आणि अवनी या दिंडीत बाकीच्या सगळ्या वारकऱ्यांबरोबर जात असते. विठुरायाची भजनं सुरू असतात, सगळे लोक भक्तीत रंगून गेलेले असतात आणि अवनी मात्र आता मला कोणती वाट दिसणार, मी कोठे जाणार याचा विचार करत करत पुढे जात असते. बॅकग्राऊंडमध्ये अतिशय सुंदर गाणं सुरू असतं. एकीकडे अवनी तिच्या स्वप्नांची वाट कशी मिळेल यासाठी या दिंडीत सामील झालेली असते आणि इकडे बिचारा राजा मात्र अवनी ही सोडून गेली मला हा विचार करून दुःखी होतो, रडत असतो, खूप निराश होतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. सुरुवातीला तर मजा आली, पण शेवटी जो काही ट्विस्ट आलाय ना, अवनी ही दिंडीत निघून गेली आहे, तो खूपच धमाकेदार होता. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अवनी निघून गेली आहे, राजा घरी येईल आणि तो घरातील कोणाला काहीच सांगणार नाही. सगळ्यांना असं वाटेल की अवनी काहीतरी कामासाठी बाहेर गेली आहे आणि आता दिंडी घरासमोरून जाणार, त्यामुळे दांगट कुटुंब स्वतःच्या घरासमोर सगळ्या वारकऱ्यांना वाटण्यासाठी प्रसाद ठेवेल.
साबुदाण्याची खिचडी, केळी वगैरे आणि तेथे सगळे राजा, पान्या, धन्या, यशादा, नमी, पान्या हे सगळे तेथे असतील. आणि धन्या विचारणार, ए राजादा, वहिनी कुठे? राजाकडे या प्रश्नाचं उत्तर नसेल. यशादा म्हणेल, राजा, सगळ्यांना खरं खरं सांगून टाक. त्यामुळे सगळे राजाकडे आश्चर्याने पाहतील की काय खरं खरं सांगायचं आहे, आणि राजाची हिंमत होणार नाही सगळ्यांना खरं खरं सांगण्याची. इकडे अवनी या दिंडीबरोबर चालत असेल, या दिंडीत ती सामील झालेली असेल आणि कोठे जायचं हे तिलाही माहीत नसणार. मग आता अवनी या दिंडीबरोबर कोठे जाणार? विठुराया तिला तिच्या स्वप्नांची वाट दाखवणार की नाही? तिला कोठे घेऊन जाणार? राजा घरच्यांना काय उत्तर देईल? हे सगळं पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.